ओम नमः शिवाय. रावण महादेवांचे आत्मलिंग लंकेत नेण्यास निघाला. पण एका लहान गुराखी बालकाने असा काही डाव खेळला की संपूर्ण गोष्टच बदलली. लंकेचा राजा रावण शिवभक्त तर होताच, पण त्याचा गर्वही अफाट होता. आपल्या मातेसाठी महादेवांचं आत्मलिंग घेण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली. शंकराने त्याला आत्मलिंग दिले, पण एक अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत आत्मलिंग जमिनीवर ठेवता कामा नये. तेव्हा गणपतीने ब्राह्मण मुलाच्या रूपात एक युक्ती लढवली आणि ते खाली जमिनीवर ठेवले. रावणाने कितीही प्रयत्न केले तरी हे हललेच नाही. हेच आत्मलिंग आज गोकर्ण महाबळेश्वर म्हणून पूजले जाते. चला तर मग ही कथा सविस्तर पाहूया. त्रेतायुगात राक्षसांचा राजा रावण हा लंकेवर राज्य करत होता. लंकाधीश रावण हा अत्यंत दुष्ट व महापराक्रमी राजा असला तरी देखील तो शिवभक्त म्हणून ओळखला जाई. रावणाची माता कैकसी ही देखील शिवभक्त होती. कैकसी रोज समुद्रकिनारी जाऊन मातीचे शिवलिंग तयार करी, त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अभिषेक करत असे. मात्र समुद्राच्या प्रवाहात हे मातीचे शिवलिंग वाहून जाई, तरी देखील कैकसीचा नित्यक्रम चुकत नव्हता. हे पाहून एकदा रावण कैकसीला म्हणाला, माते, तू रोज मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा का करतेस? मी तुला प्रत्यक्ष भगवान शंकराचे आत्मलिंग आणून देतो. आत्मलिंग म्हणजे शंकराच्या आत्म्यातून निघालेले शिवलिंग, ज्याची पूजा केल्याने प्रत्यक्ष भगवान शंकरांची पूजा केल्याचे फळ मिळते. रावण जसा शिवभक्त होता तसाच तो मातृभक्तही होता. आपल्या मातेस महादेवांचे आत्मलिंग आणून देण्यासाठी त्याने कैलासावर जाऊन शंकरांची कठोर तपश्चर्या केली. रावणाच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे लंकाधीशा, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. मातृभक्त रावणाने शंकराकडे आपल्या मातेसाठी शंकराच्या आत्मलिंगाची मागणी केली. शंकरांनी आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती दिले व म्हणाले, लंकाधिपती, हे माझे आत्मलिंग आहे. हे तुझ्या लंकापुरीत घेऊन जा. तिथे त्याची स्थापना कर. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, लंकेत जाईपर्यंत हे आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवू नकोस. हे जिथे ठेवले जाईल तिथेच ते स्थापन होईल. भगवान शंकरांची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला. भगवान शंकरांनी महापराक्रमी पण दुष्ट रावणास आत्मलिंग दिल्याचे समजताच सर्व देवदेवता चिंतेत पडले. साक्षात महादेवांचे आत्मलिंग पूजेस लाभल्याने दुष्ट रावण अधिक बलशाली व दिग्विजयी होईल. त्याचा उन्मत्तपणा आणखीनच वाढेल व देवगणांना याचा त्रास होईल. या विचारांनी सर्व चिंताग्रस्त देवदेवतांनी श्री नारद मुनींसह विघ्नहर्त्या श्री गणेशाकडे धाव घेतली. श्री गणेशास आपली विवंचना सांगून रावण आत्मलिंग घेऊन लंकेस पोचता कामा नये अशी विनवणी केली. श्री गणेशाने देवांची विनंती मान्य करून त्यांना आश्वासन दिले. श्री गणेश एका ब्राह्मण बालकाचे रूप धारण करून रावणाकडे निघाले. रावण समुद्र किनाऱ्याजवळ येताच श्रीहरी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्यास झाकून टाकले. सूर्यास्त झाला असे समजून रावण चिंतेत पडला. रावण एक अतिशय विद्वान पंडित होता. त्याला 4 वेद आणि 6 उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. तो दररोज नित्यनेमाने संध्या करायचा. आपल्या रोजच्या संध्येची वेळ झाली. भगवान शंकराच्या आज्ञेनुसार आत्मलिंग खाली ठेवायचे नाही. मग आता पूजा कशी करायची असा विचार करीत असतानाच रावणाचे लक्ष जवळच गुरे राखीत असणाऱ्या बालकाकडे गेले आणि म्हणाला, मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मला एक मदत करशील का? मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत तू हे आत्मलिंग सांभाळ. मी लगेचच येतो, पण मी येईपर्यंत हे हातातून खाली ठेवू नकोस. बालगुराखी रूपी गणेशाने रावणाची विनंती मान्य केली व त्यास सांगितले, महाराज, मी आपणास मदत करण्यास तयार आहे, परंतु हे शिवलिंग खूपच जड असून ते जास्त वेळ मला हातात धरून राहणे शक्य होणार नाही. मी आपणास 3दा हाक मारेन, तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी हे खाली ठेवीन. बालगुराखी रूपी गणेशाचे म्हणणे मान्य करून रावण संध्येस निघून जातो. रावणाने संध्या सुरू करत असतानाच गणेश आपल्या लीलेस सुरुवात करतो. तो घाईघाईने रावणाला 3दा हाक मारतो व हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवू लागतो. ते जमिनीवर ठेवू नकोस असा इशारा रावण लांबून करूनही तिकडे लक्ष न देता गणेश आपल्या हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवून देतो. श्री गणेशाने देवतांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने
सर्व देवदेवता आनंदाने श्री गणेशावर फुलांची वृष्टी करतात. हे पाहून रावणास कळून चुकते की हे काम देवदेवतांचेच आहे. क्रोधित रावण आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आत्मलिंग तसूभरही हलत नाही. परंतु हे आत्मलिंग उचलत नाही म्हणून रावण सर्व शक्तीनिशी जोरजोरात हलवतो आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा होतो. अनेक प्रयासानंतरही आत्मलिंग जागचे न हलल्याने शेवटी रावण निराश होऊन लंकेस परत जातो. गायीच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करूनही ते आत्मलिंग हलले नाही, म्हणून महाबळ ईश्वर अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले व कर्नाटकाच्या कुमठा तालुक्यातील हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हे ठिकाण मोक्षाचे द्वार समजले जाते, त्यामुळे या ठिकाणास दक्षिण काशी असेही संबोधले जाते. आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली. उदाहरणार्थ आत्मलिंग आणलेला डबा, डब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा या चारही वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडल्या. गोकर्ण महाबळेश्वर बरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची श्री गणेशामुळे गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी स्थापना झाली. तर श्रोतेहो, तुम्हाला काय वाटते? रावण खूप मोठा शिवभक्त होता, मग गणपतीने त्याला का बरं अडवलं असेल? जर गोकर्णच्या जागी लंकेत आत्मलिंग स्थापन झालं असतं तर काय बरं झालं असतं? हे मला नक्की कमेंटमधून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन कथांचा खजिना तुमच्यासमोर उघड होईल. लवकरच पुढील शिवाच्या रहस्यमय कथेत भेटूया. हर हर महादेव.